सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता पीक विम्याचा दुसरा टप्पा आज रात्री 10 वाजेपर्यंत 52,000 रुपये हेक्टरी यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासा. तर आता पीक विमा वाटप इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर आज सकाळपासूनच पैसे पीक विम्याचे खात्यामध्ये इथं जमवण्यास सुरुवात झालेली आहे. बरेच शेतकऱ्यांना SMS देखील येत आहे. तर आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या जिल्ह्यांमध्ये जमवण्यास सुरुवात झालेला आहे. तर आज रात्री 10 वाजेपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये व सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की 52,000 रुपये याप्रमाणे पैसेचं खात्यामध्ये इथं येणार आहे. तर आता यामध्ये जास्ती पीक विमा कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे, यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर. तर 52,000 पर्यंत जे की ज्या जिल्ह्यातील पंचनामे झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 52,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. तर आता दुसरा टप्पा जो काही वाटप सुरू झालेला आहे, तर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे. तर महाराष्ट्रातील आता अहमदनगरमध्ये जे की शेतकऱ्यांना 6,000, राज्य सरकारचे 2,000 आणि केंद्र सरकारचे 10,000 तर अशा पद्धतीने भरपाई इथं मिळत आहे. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचे 2,000 आणि राज्यांचे 2 आणि केंद्राचे 4,000 रुपये. अकोल्यामध्ये शेतकरी 3,000 रुपये, राज्य सरकार 2 आणि केंद्र सरकारचे 5,000 रुपये. उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचे 3,000, राज्य सरकारचे 3,000 आणि केंद्राचे 6,000 याप्रमाणे इथं जमा होत आहे. तर इथं उस्मानाबाद, तर आता उस्मानाबादमध्ये जे की 3,000 रुपये शेतकऱ्यांचे, राज्यांचे 3,000 आणि केंद्रांचे 6,000 अशाप्रमाणे भरपाई इथं येत आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे 3,000, राज्यांचे 2,000 आणि केंद्रांचे 5,000. तर आता यामध्ये बीड, बुलढाणा, आता बीडमध्ये जे आहे शेतकऱ्यांचे 4,000, राज्यांचे 3 आणि केंद्राचे 7,000. तर यामध्ये चंद्रपूरमध्ये जे की इथं 4,000 रुपये शेतकऱ्यांचे, राज्याचे 3,000 आणि केंद्रांचे 6,000. धुळ्यामध्ये जे की 2,000 रुपये शेतकऱ्यांचे, राज्यांचे 2 आणि केंद्राचे 3,000 रुपये. तर गडचिरोलीमध्ये 3,000 रुपये शेतकऱ्यांचे, 2,000 रुपये राज्यांचे आणि 4,000 रुपये. तर याचं टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाईल. तर इथं जे आहेत आपलं गोंदियामध्ये शेतकऱ्यांचे 2.5, त्यानंतर राज्याचे 2 आणि केंद्राचे 4,000 रुपये. हिंगोलीमध्ये सुद्धा जे काही शेतकऱ्यांचे 3,000 आणि राज्याचे 3,000 आणि केंद्राचे 6,000. जळगावमध्ये सुद्धा इथं पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता यामध्ये जे की जालन्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे 3 आणि राज्यांचे 3 आणि केंद्राचे 6,000 रुपये. तर आता यामध्ये तुम्ही तुमचा कोणता जिल्हा आहे ते लगेच तुम्ही यामधून तपासून घ्यायचं आहे. रत्नागिरीमध्ये शेतकऱ्यांचे 2,000, राज्याचे 2 आणि केंद्राचे 3,000. रायगडमध्ये शेतकऱ्यांचे 2,500, राज्यांचे 2,000 आणि केंद्राचे 4,000. पुण्यामध्ये शेतकऱ्यांचे 3,000, राज्यांचे 2,000 आणि केंद्रांचे 5,000. परभणीमध्ये शेतकऱ्यांचे 3,000, राज्यांचे 2,000 आणि केंद्रांचे 5,000. पालघरमध्ये शेतकऱ्यांचे 2,500, राज्यांचे 2,000 आणि केंद्रांचे 4,500. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे 3,000, राज्यांचे 2,000 आणि केंद्रांचे 5,000. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांचे 2,000, केंद्रांचे जे काही राज्यांचे 2 आणि केंद्राचे 3,000. नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, कोल्हापूर, लातूर. तर या जिल्ह्यांमध्ये तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती रुपये इथं जमा होत आहे. तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तर आता यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, अग्रिम आहे. पीक विमा वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 10 वाजेपर्यंत जमवण्यास सुरुवात. तर यामध्ये जे काही भरपाई तुम्हाला मिळत आहे 52,000 रुपये याप्रमाणे. सांगलीमध्ये शेतकऱ्यांचे 3,000, राज्यांचे 2 आणि केंद्रांचे 4. साताऱ्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे 2.5, राज्यांचे 2 आणि केंद्रांचे 4. सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांचे 2, राज्यांचे 2 आणि केंद्राचे 3. तर याचं टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं येणार आहे. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे 3, राज्यांचे 3 आणि केंद्राचे 6. त्यानंतर इथं येते आपलं ठाणेमध्ये शेतकऱ्यांचे 2.5, त्यानंतर इथं येते राज्यांचे 2 आणि केंद्रांचे 4. वाशिम, यवतमाळ, भंडारा. वाशिममध्ये शेतकऱ्यांचे 3, राज्याचे 3 आणि केंद्राचे 6. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे 4, राज्यांचे 3 आणि इथं केंद्राचे 10. भंडाऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे 2, राज्यांचे 2 आणि केंद्राचे 3. तर याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता पीक विमा कंपनीची एक नवीन अपडेट आलेली आहे. तर आता थेट खात्यामध्ये पैसे इथं
येत आहे. तर पहिल्या टप्प्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पैसे जमा झाले नाही तर तुम्ही आधार लिंक तपासून घ्या. KYC अपूर्ण आहे का चेक करा. बँक खाते इनॲक्टिव्ह आहे का ॲक्टिव्ह आहे ते तपासा. पीक नुकसान तर यामध्ये तुम्ही लगेच चेक करा की तुमचं यादीमध्ये नाव आहे का. ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर अशांनी लगेच तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव चढवून घ्यायचं आहे. कशा पद्धतीने, तर आता तुमचं नाव यादीत आहे का. सरकारच्या वेबसाईटवरती जाऊन क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनवरती जायचं आहे. तिथं क्लेम स्टेटसवरती क्लिक करा. मोबाईल नंबर टाका. पीक तपशील भरा आणि सेटलमेंट डिटेल्सवरती दिसेल तुम्हाला. त्यानंतर आधार OTP टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. प्रधानमंत्री पीक विमा योजना या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका. OTP टाका. तर तुमचं पेड टोटल क्लेम पेड किती आहे तुमच्या खात्यामध्ये ते तुम्हाला इथं दिसून जाईल. त्यानंतर इथं ग्रामसेवक तलाठी तर 52,000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे. 70% जास्त नुकसान असलेल्या शेतकरी बांधवांना, जास्त पाऊस, दुष्काळ, कीड रोग, पूर्णपणे पीक नष्ट झालेल्या शेतकरी बांधवांना मिळत आहे. तर आता हे जे भरपाई आहे हे तुम्हाला थेट DBTच्या माध्यमातून हे तुमच्या आधार बँक खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाणार आहे. तर आता खात्यामध्ये पैसे कधी येणार आहेत, तर आज पेमेंट आज रात्री 10 वाजल्यापासून जे काही पैसे खात्यामध्ये इथं 10 वाजेपर्यंत जमा होणार आहे. सकाळपासूनच वाटप इथं सुरू झालेलं आहे. येत्या 24 ते 48 तासांमध्ये हा जो पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. तर आता तुमचे नाव यादीत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम पीक नोंदणी झालेली आहे का, म्हणजे तुम्ही तुमची पीक पाहणी केलेली आहे का ते चेक करा. गाव सर्वे नंबर तुमच्या गावातील पंचनामे झालेले आहे का ते चेक करा. पंचनाम्यामध्ये नाव नसेल तर तुम्ही जिल्हा कृषी कार्यालयामध्ये तक्रार करा किंवा पीक विमा कंपनीशी तुम्ही तक्रार करा. तर आता पीक विमा कंपनीचा जो काही हेल्पलाईन नंबर आहे 14447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे. पीक विम्याचे पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, क्रॉप इन्शुरन्सचे जा किंवा मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही हे पोर्टल डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशन. त्यामध्ये स्टेटस चेक करता येणार आहे. तर आता बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची KYC पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही करून घ्यायची आहे. बँकमध्ये जा, तुम्ही तुमची पूर्ण KYC करून घ्यायची आहे. बँकमध्ये आधार लिंक नाही. बरेच जणांचे चुकीचे बँकेचे पासबुक इथे दिलेले आहे. बरेच जणांचे बँक पासबुक इनॲक्टिव्ह आहे. त्यांनी आधार लिंक करून घ्या. आधार सेंडिंग करून घ्यायचं आहे. बरेच जणांचे IFSC कोड इथं चेंज होत राहते बँकेचे. तर अशाने नवीन IFSC कोड आला का ते चेक करून घ्या. बँक तुमची ॲक्टिव्ह आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे ते आपलं खाते इनॲक्टिव्ह आहे का, म्हणजे व्यवहार न केल्यामुळे बऱ्याच जणांचे खाते इनॲक्टिव्ह होते, म्हणजे बंद पडल्यावानी होते. तर अशाने पैसे जमा करून तुम्ही तुमचं खातं सुरळीतपणे सुरू करून घ्यायचं आहे. तर आता बरेच जणांच्या 7/12वर नाव वेगळं आहे, आधारवर नाव वेगळं आहे. तर अशांमुळे काय होते, बऱ्याच जणांचं नाव इथं मिसमॅच होते, म्हणजे त्यांचं नाव यादीमधून हटवले जाते. तर अशाने चेक करून घ्या. कधीकधी पीक विमाचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते पुन्हा अपलोडिंगसाठी येते. त्यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12 तर हे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला पुन्हा अपलोड करावे लागते. तर यासाठी तुम्ही पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे किंवा तुम्ही यामध्ये कृषी सहाय्यक, तलाठी यांना भेट देऊन की तुमचं यादीमध्ये नाव नाही त्यांना सांगा, ते तुमचं हे नाव यादीमध्ये टाकेल. तर आता ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नसेल तर त्यांनी कळवायचं आहे की आमचं पंचनाम्यामध्ये नाव आलेलं नाही, आम्हाला भरपाई मिळालेली नाही. तर आता यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत जे की यामध्ये पीक विमा संदर्भात जे की तुम्हाला अपडेट देते. तर आता राहिलेला जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 7 दिवसात इथं जमा होईल. थेट DBTच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं पाठवले जाणार आहे. तर आता 52,000 रुपये याप्रमाणे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. तर